मला एवढा जबरदस्त रिझल्ट आला की प्रत्येक शेतकऱ्याने हे वापरावं आणि आपली शेती सदृढ करून त्यातून पीक घ्यावं. हा, असा रिझल्ट नाही आहे कुठं. यांचे मित्र येऊन बघून माझा गेल्यानंतर मित्र म्हणजे कायमस्वरूपी माळव करणारा बघून गेला. तो म्हणला मी करतोय, एवढे वर्ष झाले करतोय, खरं असं काय नाही. आणि आता फुलकळी नवीन पानं जर बघितली तर एकदमच रुंद आलेले आहेत. बरोबर, म्हणजे जवळून जर बघितलं तर पान अतिशय होय. क्लीन आहे, फुलं दिसतच नाही गळलेले आपल्याला, नाही नाही म्हणजे फुलगळ नाहीये. फुलगळ नाही. बरोबर. सर नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या एकदा. संजय पांडुरंग राऊत, राहणार चुये, हं. तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. सर आपण ज्या प्लॉट मध्ये उभं आहे ती व्हरायटी कोणती आणि कधी लागवण केलेली? ही जवळजवळ जूनच्या पहिल्या आठवड्यात केलेलं आहे. बर. आता 2 महिने होत आले त्याला. 2 महिने होते. म्हणजे आता जून जुलै ऑगस्ट आता चालू होतं उद्यापासून, बरोबर ना? म्हणजे 2 महिन्यामध्ये हा प्लॉट आहे. आणि क्षेत्र किती सर? 10 गुंठे आहे. 10 गुंठे. बरं, आता आज 2 महिन्यामध्ये याला फुल आलेले, फळ आलेले आलेले. आणि ग्रोथ जर बघितली तर भरपूर अशी उंची झाली. आणि ग्रीनरी बघा ना. एकदम. आणि जबरदस्त. वातावरण कसं आहे? अतिशय पाऊस जास्त आहे. फुल पाऊस आहे. आणि काय काय केलेलं आहे का ज्यानुसार तुम्हाला हे आउटपुट मिळाले? आम्ही SBT ची टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. बरं. त्याला हा. कृषी धन हा. पहिल्यांदा टाकलेला आहे. बेसल डोस. बेसल डोस, नंतर सॉइल, हा. नंतर फ्लॉवर, हा. आणखीन ऍडव्हान्स फ्लॉवर ड्रिप मधून. बर. हा, ते ड्रिप मधून दिलेलं आहे त्याला. बर. त्याचं काय रिझल्ट वाटले? आता बघा दिसते, तुमच्या समोर सगळ्यांच्या दिसतेच ना रिझल्ट. ग्रीनरी म्हणा, त्याची पानं म्हणा. आणि आता नवीन पानं जर बघितली तर एकदमच रुंद आलेले आहेत. बरोबर, म्हणजे जवळून जर बघितलं तर पान अतिशय होय. क्लीन आहे. क्लीन आहे, क्लीन. कोणत्याही प्रकारचे रोगराई नाहीये. नाहीये, बरोबर नाही? आणि याच्यातला अनुभव आहे का काही पहिला? त्यातला काहीच अनुभव नाही. फर्स्ट टाइम केलेलं. इकडे बघा तुम्ही, हे शेंगा कशा लागलेल्या आहेत. फुल चांगले आहे. इथं बघा तुम्ही सेटिंग सेटिंग इथं पण, जबरदस्त झालेलं. सेटिंग आहे, फुल आहे अगदी अगदी. आणि खालपासून भरलेलं आहे. खाली विशेष म्हणजे शेंगांची तुम्ही हे बघा जाडी. अजून त्याला रुंदी पक्व व्हायला टाइम आहे, बरोबर टाइम नाही? आहे. साईज बघा कशी पात्यावानी, अजून दाना भरलेला नाही, नाही. बरोबर का नाही? एकंदरीत तुम्ही ज्या म्हणजे हे केलेलं आहे, हे सगळं वापरलंय आणि कसं म्हणजे त्यामध्ये तुम्हाला माहिती झाली म्हणा किंवा कसे तुम्ही त्यामध्ये पाऊल उचललं? हे तुमचं ह्याच्यावरती व्हिडिओ बघितलं युट्यूबवरती, आणि त्याच्यावरती मग जरासं टेक्नॉलॉजी वापरून पाहावी म्हणून वापरायला गेलो तर त्याचं हे भारीच रिझल्ट मिळाले. बरोबर. त्याच्यापूर्वी काय ऑर्गॅनिक मध्ये केलं तर? हा, ऑर्गॅनिक मध्ये करतोयच मी. बरं. समजा तुम्हाला तो एक अनुभव पाठीशी आहे आणि आता नव्याने SBTचा आहे तुम्ही म्हणताय, तर दोन्ही मध्ये काही तफावत नाही? SBTचा जबरदस्त रिझल्ट आहे. जबरदस्त रिझल्ट. आता म्हणजे परिसरामध्ये पण शेती करतायत, केले असेल कोणी हे पीक, पण त्यापेक्षा कसं वाटतं? एकदम रिझल्ट कुठंच नाही. नाही, असा रिझल्ट कुठंच नाही. नक्की. आमच्या गावात भरपूर, म्हणजे आम्ही महाविंजी शेजारचं गाव, तर भरपूर अशी माळवं करतात. बरं. पिकं वगैरे अशी हे करतात त्याची, भाजीपाल्याची. खरं असा रिझल्ट नाही आहे कुठं. यांचे मित्र येऊन बघून माझा गेल्यानंतर मित्र म्हणजे कायमस्वरूपी माळवं करणारा बघून गेला. तो म्हणला मी करतोय, एवढे वर्ष झाले करतोय, खरं असं काय नाही. असं चित्र दिसतं. नाही नाही. आणि विशेष म्हणजे ज्याला अनुभवी माणूस असं सांगतो, म्हणजे त्यामध्ये नक्की होय. काहीतरी हा. काय म्हणतात. आणि त्यानं सांगितलं की हे नवीन माणसाचं काम नव्हतं, कारण हे एवढं करतोय, हे नवीन माणसाचं काम नव्हतं, म्हणजे एवढं नवीन असून देखील एवढं चांगलं केलं. सर, आता आपण हे तुमचं पावट्याचं पीक बघतोय, बरोबर? बरोबर. तर म्हणजे ह्या पिकाचा कुठलाही बॅकग्राऊंडचा अनुभव म्हणजे ह्या पिकाचा तर नाहीयेच तुम्हाला. प्रथम तुम्ही हे घेतलंय आणि आज आपण बघतोय सर, तुम्ही बोलताय की म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की 14 मे पासून पाऊस सुरू झाला. तो आज तागायत, आज आहे 31 जुलै. बरोबर. म्हणजे उद्यापासून ऑगस्ट चालू होईल. म्हणजे गेले 2 महिने झाले सतत पाऊस आहे. आणि सतत पावसामुळे काय होतं, हे भाजीपाला पिकं असेल, वेलवर्गीय पिकं असेल, याच्यावर करपा आणि जी सकिंग पेस्ट म्हणतो ना आपण,
त्यांचा मोठा प्रादुर्भाव होतो. का बरं? कारण ह्या वातावरणामध्ये सतत नायट्रोजन मिळत असतो त्याला, आणि नायट्रोजन मिळण्यामुळे काय होतं की ह्या पानांमध्ये जे आहे ना रस वाढतो, नत्र वाढल्यामुळे रस वाढतो आणि हे लुसलुशीत पानं होतात. बरोबर. मग लुसलुशीत पानं म्हणजेच या कीटकांचं अन्न आहे. बरोबर. पण आज जर पानाची क्वालिटी बघितली, खालची पानं आपण जर घासून बघितल्या बघ ना, आणि असं हे सोडून दिलं परत तसं तसं पान होतं. आणि ह्या वेलवर्गीय पिकांमध्ये आपण इतरही प्लॉट बघितले असतील जे रासायनिकवर 100% करताय, खालचे पानं पिवळे झालेले असतात. वर जरी नवीन आले ते ग्रीन दिसत असेल ना, खाली लक्ष द्या तुम्ही, खाली तुम्ही संपूर्ण ओळीमध्ये तुमच्या दोन्ही साईडचे जे आपले बेड आहेत तुम्ही बघू शकता, एकही पान पिवळं दिसणार नाही. विशेष म्हणजे मी एक पान सुद्धा शोधून सापडणार नाही. बरोबर आहे. आणि नव्याने करताय हे, म्हणजे अनुभव काहीच नाहीये. जे अनुभव शेतकरी काय शक्यच नाही. तुम्ही असं कसं केलं? आता जे तुम्ही आता म्हटलंय की एसबीटीचं जे ऍडव्हान्स सेटिंग बुस्टर आहे आपण दिलेलं आहे, त्याचा फायदा काय झाला या ठिकाणी आपण बघतोय की सततच्या पावसामध्ये फुलगळ होते. फुलगळ का होते? सायंटिफिक कारण त्याच्या पाठीमागचं हे की जो बेड आहे, आपली जमीन आहे, तर पावसामुळे सतत ओली असल्यामुळे ती मुळी चालत नाही, ओलावा असतो, वाफसा कंडिशन नसते, आणि मुळी बंद पडल्यामुळे वरती जे अन्न जायला पाहिजे झाडाला ते म्हणजे त्याची प्रोसेसच बंद होते. बरोबर. जेवण तयार करायची ह्या पानांमध्ये. मग जर नवीन जेवण तयारच झालं नाही तर तुमचे ते फुलं येणार कसे? बरं आले, त्यांना पोसायला, त्या फुलांचं परत फळात रूपांतर व्हायला ताकद पाहिजे, अन्न पाहिजे. ते जर मिळालं नाही तर ते फुलं येऊन गळतात. तर आज जर आपण त्या लाईनचं निरीक्षण केलं म्हणजे फुलं दिसतच नाही गळलेले आपल्याला, म्हणजे फुलगळ नाहीये. बरोबर. पण जे नाही आता येतं म्हणजे गावात असेल किंवा सर तुमच्या गावातून कोणी पावते करेल गावात कोणी केलेलं म्हणजे नव्हेचे, आपण यांच्या गावातून जे पाहुणे आले त्यांचा तो रिपोर्ट आपल्याला त्यांनी म्हणजे बघायसाठी आणलं. त्यांनी जे बघितलं ते काय सांगायला नुसतंच याल पळाल्यात का काय म्हणायची पाळी आली की एवढी तिची वाढ झाली, आणि नंतर त्याच्या लक्षात आलं की बाबा हा एवढं जरी फुल सेटिंग झालं तर चिकार झालं. आणि काय वाटते मग आज समाधानच आहे ना, ते दिसतंय की डोळ्यासमोरच आहे ना. बरोबर. म्हणजे 100% काम केलं तर रिझल्ट कसे आलेले? 100% आले. बरोबर. सर काय वाटतं? अगदी जबरदस्त. अगदी कोणत्याही प्रकारचा डाग नाही किंवा कोणत्याही प्रकारचे त्याच्यावरती कीड वगैरे नाहीये बघा. आणि विशेष म्हणजे आज एवढ्या पाण्याच्या प्रतिकूल परिस्थिती म्हणून आता तुमचा कोकणामध्ये येतो ना, कोकणामध्ये येतो, आणि त्यात तुमच्या मित्रांनी दिलेलं तुम्हाला ते त्यांचं ओपिनियन की एवढ्या नव्या याच्यात असताना करपाट कुठेही नाहीये बघा. नाही. विशेष म्हणजे तुमच्याकडे थोडस मनुष्यबळ कमी आहे. आज वेल जर बघितला तर वरसर बघा वर किती गेलेला आहे, 7 ते 8 फुटावरती आहे ना. आणि वरती बघा कसं आहे, आपला हात एवढा आहे, हात म्हणजे 7 फूट असेल त्याच्यापेक्षा वर. आणि हे बघा फुल म्हणजे खालपासून तो वरपर्यंत काय लागलेलं आहे, अगदी 100% फुल लागलेले बघा. एकही फुल बाधित नाहीये, ड्रॉपिंग नाहीये. बरोबर नाही. आणि कोणत्याही प्रकारची कीड म्हणा किंवा बुरशी म्हणा अजून त्याच्यावरती डेव्हलप नाहीये. सगळीकडनं तुम्ही फायदा झाला की जमीन चांगली झाली, पीक चांगलं वाढलं, रोगराई कुठली आलेली नाही. आणि आता तुमच्या प्लॉट मध्ये आल्यावर एक दुसरा बदल असा मिळाला की वास एकदम मस्त येतोय. म्हणजे जसा गावठी वरण्याला वास असतो तसा वास येतोय. म्हणजे जरी पानाला किंवा शेंगेला जरी हात लावला तरी हाताचाही वास येतोय. याचं काय कारण आहे, म्हणजे कशामुळे? आता जे आपण सेंद्रिय मध्ये जे एसबीटीचं तंत्रज्ञान आहे की बाबा खरोखरच जमीन सुपीक झाली की त्याचाच वरती दिसणारे परिणाम आहे. म्हणजे माती बळकट आहे तर पीक पण कसं आहे, अगदी बळकट झाले. म्हणजे कुठेही जरी वापरलं, पहिलं मातीवरतीच काम करतो आपण. पहिलं मातीवरती काम केल्यावर रिझल्ट कशात आहे अजय? बरोबर. 100%. म्हणजे जर कुठल्याही पिकाला आता वापरलं, माझा ऊस आहे त्याला सुद्धा चांगला रिझल्ट आलाय, त्यांच्यात ह्याला अतिशय चांगला रिझल्ट आलाय. जबरदस्त ना. म्हणजे असं कोणतं पीक नाही की ज्याला रिझल्ट आलेलं नाही. ज्यांनी वापरलंय तो परत आपल्याकडे जो दोडक्याला 15 किलो दोडका चालू होता, आपला चालू केल्यानंतर तो 47 किलो वरती गेला.
तो फक्त 15 गुंठ्यात मला 20 किलो द्या म्हणत हा. होता. 47 किलो दिला, ते त्यानं डोक्यावर घेतलं मला. घेईल ना सर, काय नाही ज्याची नाही अपेक्षा दुपटी तिपटीने जाते तर तो का नाही घेणार? घेणार. ह्या पावटा आपण आमच्याकडे म्हणतो, तुमच्याकडे वरणा. वरणा. तर ह्या पिकामध्ये जर कोणाला गायडन्स हवा असेल, तुम्ही कशा पद्धतीने ट्रीटमेंट केली, तर तुमचा एक कॉन्टॅक्ट नंबर द्या. माझा नंबर 99 75 62 18 63. ओके, तर तुमच्या शॉपचं नाव सांगा आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा. ऐश्वर्या ॲग्रो कुरुकली, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. फोन नंबर 9403 46 50 71. तुमची कोल्हापूरची टीम पण इथं आलेली आहे. शिवाजी सर असतील, तर तुमचं मोठ्या प्रमाणात काम आहे कोल्हापूरमध्ये. तर कोल्हापूर म्हणजे हा व्हिडिओ बघून जर त्या भागात जर कोणाला वापरण्याची इच्छा झाली, त्याच्यासाठी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या. शिवाजी चव्हाण, राणा तहसील, तालुका तळण, जिल्हा कोल्हापूर. कॉन्टॅक्ट नंबर 87 58 50 25. ओके, आणि अजून एक तुमचा टीम मेंबर आहे, अजय सर आहे या ठिकाणी. सर, आपलं कोणत्या भागात काम आहे? नमस्कार, मी पन्हाळ्यामध्ये काम बघतो आणि आपल्या शॉपचं नाव आहे ऊर्जा ॲग्रो माले, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. कॉन्टॅक्ट नंबर? कॉन्टॅक्ट नंबर आहे सर 70 38 84 92 93. ओके सर. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर, तुम्हाला तुमच्या अनुभवातून शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही? अगदी मला वाटतं 1 वर्ष झालं हे वापरतोय. मला एवढा जबरदस्त रिझल्ट आला की प्रत्येक शेतकऱ्याने हे वापरावं आणि आपली शेती सदृढ करून त्यातून पीक घ्यावं आणि 100% सेंद्रिय करायचं म्हणजे होतं, बनतंयच हे माझ्या डोळ्यासमोर मला आता दिसून आलं. म्हणजे तुम्हाला आता विश्वास बसलाय की अगदी 100% 100% होऊ शकते. 100% बऱ्याच होऊ शकतं. जणांची शेतकऱ्यांना धारणा होती की सेंद्रिय जर केलं तर उत्पन्न कमी होतं, घटतं. ही मानसिकता आहे. मानसिकता आहे, मानसिकता म्हणजे रासायनिक टाकलं की इमिजिएट रिझल्ट दिसतात रिझल्ट दिसतो. आणि उत्पन्न पण वाढतं. पण आपण बघतोय म्हणजे सगळ्याच बाबतीत रासायनिक वापरून सुद्धा एवढा खर्च वाढून सुद्धा उत्पन्न घटतं. रासायनिक टाकलं असतं तर हे ह्याच्यावरती रोगराई पण वाढली असते ना. बरोबर. आणि उत्पन्न पण वाढलं असतं का नसतं हे भविष्य. नाही, हे भविष्य आहे, हे आपल्या हातात नाही. Guaranteed Guaranteed म्हणजे आहे. सेंद्रिय करून सुद्धा उत्पन्न वाढलं जातं हे तेवढं सत्य आहे. खरं आहे की नाही? हा, सेंद्रिय करून उत्पन्न वाढतं, हा खरा मुद्दा आहे. विषमुक्त शेती आणि 100% बनू शकते. मी काय म्हणतो, नाही झालं तर एक 10 एकर वाल्यान 10 गुंठे प्रयोग करून स्वतःची पारखायला काय बरोबर, अडचण अगदी नाही. बरोबर. अनुभवचे अनुभव बोल आहे. ज्याचं त्यानं करायला काय अडचण नाही. बरोबर आहे. म्हणजे म्हणजे कुठेतरी सुरुवात अनुभवाचे केली बोल आहे पाहिजे. की ज्याला करायचंय त्यांनी प्रत्यक्ष 10 गुंठे वापरून अनुभव अनुभव घ्या आणि करा. मग करा. जसं सरांचा स्वतःचा अनुभव इथं आलेला आहे कामी, तसं प्रत्येकाला त्याचा अनुभव कामी येणार आहे. बरोबर की नाही? बरोबर. म्हणजे सुंदर अशी मार्गदर्शन आणि खूप चांगली माहिती दिली सर. त्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.